आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली आहे। सिल्लोड तालुक्यातील हाळदा इथे कडकडीत बंद पाळण्यात आलाय। मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना देण्यात आलं। बीडच्या परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती बाईक रॅली काढत सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र तत्काळ द्यावं, अन्यथा वाण धरणावरती जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी इथे सकल मराठा समाजाच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। या उपोषणाला मुस्लिम बांधवांनी सुद्धा पाठिंबा दिला। राज्य सरकारनं शिर्डीजवळ औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची घोषणा केल्यामुळे आगामी काळात शिर्डीचा कायापालट होणार आहे। परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार असल्यानं स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। मराठा समाज बांधवांकडून जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला सोयगाव शहरवासियांनी 100% प्रतिसाद दिला। सोयगाव शहर बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतूक कोंडी झाली। बेशिस्त वाहनधारकांमुळे नागरिक त्रस्त झाले, त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांवरती कारवाई करायला सुरुवात केली। यवतमाळमध्ये पर्यटन कार्यालयात अधिकारी असल्याचा बनाव करत 6 जणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। या दरम्यान तोतया अधिकाऱ्याला यवतमाळ आर्थिक गुन्हे शाखेनं नागपूर इथून ताब्यात घेतलं। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या बोरगाव जंगल शिवारामध्ये 3 बिबट्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी 10 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपींकडून सागवान लाकडाचे 6 नग जप्त करण्यात आले। महिनाभरानंतर अमरावतीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सुकू लागलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळणार असून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मागील 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मांजरा प्रकल्प क्षेत्रात 376 मिलीमीटर पाऊस झालाय आणि प्रकल्पात नव्यानं 15.43% पाणीसाठा जमा झालाय। त्यामुळे प्रकल्पातील सध्याचा पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरणार असल्याची शक्यता आहे। महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं वर्ध्यामध्ये दमदार हजेरी लावली, त्यामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं। मुंबईत पावसानं दडी मारल्यामुळे मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार आहे। मुंबईकरांची पाण्याची तहान भागवण्यासाठी पालिकेकडून जलशुद्धीकरण प्रक्रियेत वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे। यामुळे जलशुद्धीकरण केंद्राला अतिरिक्त 25 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार असून 6 महिन्यांपासून हा प्रकल्प सुरू आहे। 16 ऑगस्टपासून दांडी मारलेल्या पावसानं रात्री यवतमाळ जिल्ह्याला अक्षरशः धुऊन काढलं। विजेच्या कडकडाटासह 2 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला। तसंच कपाशी आणि सोयाबीनला नवसंजीवनी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसानं दडी मारून बसल्यामुळे मनमाड आणि मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट आलंय, तर हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट होत आहेत। धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते। जिल्ह्यामधील प्रकल्पात केवळ 46% जलसाठा शिल्लक असून सर्वाधिक बिकट परिस्थिती लघु प्रकल्पांची आहे। धरणं कोरडी ठाक पडल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न गंभीर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सरकार प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात येतोय। भारतामध्ये मागणीच्या तुलनेत डाळींचं उत्पादन खूपच कमी होतं। यंदा पावसाअभावी डाळींच्या लागवडीत आणखी घट होण्याची चिन्ह आहेत। 25 लाख टन डाळ आयात करण्याची नामुष्की ओढावणार आहे। तर दैनंदिन आहारातील मुख्य घटक असलेली तूर डाळ अधिक भाव खाणार असून किलोला 200 रुपये इतकी महाग होण्याची शक्यता आहे। शेतकरी स्तरावरतीच पीक पेऱ्याची नोंद व्हावी याकरता शासनाकडून प्रोत्साहन दिलं जाते, मात्र यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 23%च शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक पेरा नोंदवलाय। तब्बल 4,70,000 शेतकरी या नोंदीपासून वंचित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। खानदेशात लंपीचा धोका वाढलाय आणि जळगाव जिल्ह्यातील एकट्या 40 गावात तब्बल 100 जनावरांचा लंपीमुळे मृत्यू झालाय। 40 गाव लंपी स्किनचा हॉटस्पॉट बनला असून पशुपालक चिंतेत आहेत। राज्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं धरणांची स्थिती अत्यंत बिकट आहे। दरम्यान जुलै महिन्यातील काही दिवस सोडल्या सध्याही पाऊस गायब आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा ऑगस्टमध्ये फक्त 27% पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे। तर पाऊस लांबणीवर पडल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या, मात्र आता पावसाअभावी पिकांची वाढ देखील खुंटण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी सोडलं जात असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे। सध्या पुण्यातून उजनी धरणामध्ये 4,625 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात येतोय, त्यामुळे आठवड्याभरापूर्वी 13% असलेला पाणीसाठा आता 17% आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। हे क्षेत्र वायव्य दिशेनं पुढे जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे आजपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल आणि गुरुवार शुक्रवारी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे।
एकीकडे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, तर दुसरीकडे महाबळेश्वर वगळता राज्यामध्ये पारा सरासरी 30 अंश सेल्सिअसवरती गेलाय. ऐन पावसाळ्यात उकाड्यानं नागरिक हैराण झालेत आणि उन्हाच्या तडाख्यामुळे पिकं सुद्धा करपू लागली आहेत. जळगावात गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळीवरती व्हायरसची बाधा झाली होती. त्यात 7 तालुक्यातील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनाने या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000ची मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली नगर जिल्ह्यातील बससेवा 3 दिवसांनंतर सुरळीत सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बससेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. दरम्यान या 3 दिवसात महामंडळाचं 2 कोटींचं उत्पन्न बुडल्याचं आगार प्रमुखांनी स्पष्ट केलं. जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचे पडसाद सोलापुरात पाहायला मिळाले. सकल मराठा समाज बांधवांकडून सोलापूर बार्शी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करण्यात आलं, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळे इथे सोलापूर बार्शी महामार्गावरती रास्तारोको करण्यात आला. जळगावातून छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पंढरपूरकडे जाणाऱ्या एसटी फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. 3 दिवसांपासून बंद असलेली बस सेवा सुरू झाल्यानं प्रवाशांना दिलासा मिळालाय. मात्र या बस फेऱ्या रद्द केल्यामुळे भुसावळ आगाराला मोठा आर्थिक फटका बसलाय. पुण्यामध्ये उंडरी आणि कात्रज परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जचा यावेळी निषेध करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील दहिफळ गावामध्ये मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण केलंय. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिवमधील मराठा समाज आक्रमक झालाय. आरक्षण न मिळाल्यास 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना सांगली जिल्ह्यातील धनगावमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान सर्वच निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय. या संदर्भातलं निवेदन गावकऱ्यांच्या वतीनं सरपंचांना देण्यात आलं. मालेगावात तालुका कृषी सेवा व्यावसायिकांनी बंद पुकारलाय. जालन्यातील लाठीचार्जचा निषेध करत सर्व दुकानं बंद ठेवून मराठा समाजाला पाठिंबा देण्यात आलाय. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी महत्त्वाची बैठक होते. जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावरती बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. अंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि या संदर्भात आज मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे. वडगाव, गुप्ता, वेळद आणि शिर्डी येथील एमआयडीसीला उद्योगमंत्री उदय सामंतांकडून तत्वता मंजुरी देण्यात आली आहे. समांतर रस्ता आणि सुपा एमआयडीसीला 50 कोटी तर अंतर्गत रस्त्यांसाठी 25 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उद्या भारतात येणार आहेत. बायडेन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आलाय आणि G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारत भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडेन हे पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर झालेली नसली तरी 17व्या लोकसभेचं 13वं आणि अखेरचं अधिवेशन हे ठरणार का, अशा चर्चा रंगू लागल्यात. तर सध्याच्या संसद भवनातलं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि आगामी 2 अधिवेशनं नवीन संसद भवनात होतील अशी देखील शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी आज इंडोनेशियाला जात आहेत. तर 9 सप्टेंबरला नवी दिल्ली येथे G20 शिखर परिषद होणार आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला होता. पण आता राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाच्या पुनर्स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेत खासदार म्हणून त्यांचं सदस्यत्व बहाल करणारी लोकसभा सचिवालयाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावरती रवाना झाले. त्या दरम्यान राहुल गांधी युरोपियन युनियन, वकील, विद्यार्थी आणि भारतीय प्रवासी यांची भेट घेणार आहेत. युरोपपूर्वी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावरती गेले होते, जिथे ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावरती परिणाम झालाय. महापालिकेनं पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचं काम हाती घेतलं. त्यामुळे आता नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. वाशिमच्या शेलू बाजार आणि वनोजा इथे बस थांबा असतानाही बस थांबत नसल्यामुळे स्थानिकांचा पायी प्रवास सुरू आहे. वनोजा गावातील विद्यार्थ्यांना पायी प्रवास करत शाळा गाठावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक करतायत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर दरम्यानच्या जलवाहिनीला 4 ते 5 ठिकाणी अचानक गळती लागली आहे. त्यामुळे जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इडदा येथे आरोग्यवर्धिनी केंद्र इमारतीचं बांधकाम होऊन 4 वर्ष उलटली तरी देखील लोकार्पण झालेलं नाही. त्यामुळे नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. आरोग्य सेवा तत्काळ सुरू करा, अन्यथा गांधी जयंतीपासून आवरण उपोषण सुरू करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधी यांनी दिलाय. माथेरानमध्ये पर्यटकांचं खास आकर्षण असणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनी ट्रेनला पर्यटकांची पसंती मिळते. मध्य रेल्वेनं जून ते ऑगस्ट 2023 या कालावधीत अमन लॉज आणि माथेरान दरम्यान 1,13,000 प्रवाशांनी प्रवास केला. सुरक्षित आणि आरामदायी प्रवासामुळे या पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांची चांगली पसंती या ट्रेनला मिळते. मुंबईच्या मायानगरीमध्ये चालू वर्षात 81,664 मालमत्तांची विक्री झाली. 2022 मध्ये एकूण 1,21,000 मालमत्तांची विक्री झाली होती आणि त्या तुलनेत अवघ्या 8 महिन्यात झालेली 81,000पेक्षा जास्त मालमत्तांच्या विक्रीची संख्या लक्षात घेता चालू वर्षात मुंबईत मालमत्ता विक्रीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील जमिनी आणि घरं तसंच दुकानांच्या खरेदी विक्रीतून मुद्रांकाच्या उत्पन्नामुळे ठाण्याच्या 26 महापालिका मालामाल झाल्यात. 26 महापालिकांना या वर्षातील 420 कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता मंगळवारी वितरित केला गेला, तर वसई महापालिकेसह ठाण्याच्या 6 महापालिकांना 151 कोटी 39 लाख रुपये मिळालेत. म्हाडाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड इथे बीडीडी साईनच्या पुनर्विकासाचा प्रकल्प राबवला जातोय. वरळीतील बीडीडीच्या जागेवर सध्या 8 टॉवरचं काम वेगानं सुरू आहे. 2 टॉवरचं काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. छोट्या घरातून मोठ्या घरात राहायला जाण्याची उत्सुकता आणि आनंद बीडीडी वासियांमध्ये पाहायला मिळतोय. ठाण्यातील मोगरपाडा येथील 171 हेक्टर जागा अखेर मेट्रो कारशेडसाठी देण्यात येणार आहे. या कारशेडसाठी स्थानिक आदिवासी आणि अन्य रहिवाशांची जमीन जाणार आहे. तर या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबडवे ते राजेवाडी राष्ट्रीय महामार्गाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव आंबडवेचा 65 किलोमीटरचा महामार्ग मुंबई गोवा महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे देशविदेशातील लोकांना त्यांच्या मूळ गावी येण्यासाठी सोय होणार आहे. मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1,080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसात गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईत आढळलेत. याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलाय. दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. मुंबईतील कुर्ला इथे झिका व्हायरसचा दुसरा रुग्ण आढळलाय. कुर्ला इथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत. दरम्यान 19 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण सापडला होता. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निम्मं वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांवरचा कामाचा ताण कायम आहे. मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय. पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनास सुरुवात केली आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत. या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्याचं शिक्षण सहाय्ययुक्त डी गंगाधरन यांनी सांगितलं. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात अडथळा बनलेली 32 बांधकामं हटवण्याची तयारी मुंबई पालिकेनं केली आहे. या बांधकामांपैकी व्यावसायिक स्वरूपाची 19 अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई आज हाती घेतली जाणार आहे. तर पात्र ठरलेल्या 4 कुटुंबियांना पर्यायी घरं दिली जाणार आहेत आणि उर्वरित 9 निवासी बांधकामांचं काय करायचं याबाबत प्रशासकीय पातळीवरती चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद नवीन इमारत बांधकाम प्रकरणी राजकीय हेतूनं याचिका केल्याचं खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी याचिकाकर्ते मनोज घोडके यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आणि त्यांची याचिका निकाली काढली. परिषदेच्या इमारतीच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचं नमूद करत ही याचिका केली होती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्याच्या मागणीसाठी लाभार्थ्यांनी चांदवड प्रांत कार्यालयावरती धडक मोर्चा काढला. शेकडो लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदारांना निवेदन दिलं. अहमदनगर इथे अतिवृष्टीत अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मात्र अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काही मिळाली नाही. शेतकऱ्यांना भरपाईपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी शिर्डी इथे आंदोलन करण्यात आलं. वर्ध्याच्या हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होते. सोयीसुविधा नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि आक्रमक कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं.
कोकणात पावसाचा प्रभाव कमी होताच अरुणाचल प्रदेशचा राज्यपक्षी असलेल्या हॉर्नबिलचं दर्शन होऊ लागलंय. डोक्यावरती तुरा आणि लांब चोच असलेला रंगीबेरंगी हॉर्नबिल पक्षी खास करून सुरमाड झाडावरती किंवा जंगली फळं असणाऱ्या झाडावरती दिसून येतो. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या, तर बंजारा महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं या शोभायात्रेत सहभाग घेऊन पारंपरिक नृत्य सादर केलं. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. दिशेनं पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, तर गुरुवार आणि शुक्रवार देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकीकडे राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जातोय, तर दुसरीकडे महाबळेश्वर वगळता राज्यात पारा सरासरी 30 अंश सेल्सिअसवर गेलेला आहे. ऐन पावसाळ्यात उकाड्यानं नागरिक हैराण झालेत आणि उन्हाच्या तडाख्यामुळे पिकं देखील करपू लागली आहेत. जळगावमध्ये गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामात केळींवर व्हायरसची बाधा झाली होती आणि त्यात 7 तालुक्यांमधील उत्पादकांना मोठा फटका बसला होता. राज्य शासनानं या 7ही तालुक्यातील उत्पादकांना प्रति हेक्टर 36,000ची मदत देण्याचा निर्णय जाहीर केल्यानं केळी उत्पादकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली आहे. सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसात गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईमध्ये आढळून आलेत आणि याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आलाय. दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे. मुंबईतील कुर्ला येथे झिकाचा दुसरा रुग्ण आढळलेला आहे. कुर्ला येथे राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार आहेत. दरम्यान 19 जुलै रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यास आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निम्म वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कायम आहे. मुंबई शहरातील रस्ते दुरुस्तीची तब्बल 400 कोटींची कामं अद्यापही सुरू झाली नाहीत आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होऊ लागली आहे. परिणामी महानगरपालिका प्रशासनानं आता रस्त्यांची उर्वरित कामं लवकरात लवकर हाती घेण्याचं ठरवलंय. पावसानं ओढ दिल्यानं आता ऑक्टोबरपर्यंत न थांबता तातडीनं काम हाती घ्यावीत असे आदेश रस्ते विभागानं संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यांना दिलेले आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या बांधकामात अडथळा बनलेली 32 बांधकामं हटवण्याची तयारी मुंबई पालिकेनं केलेली आहे. या बांधकामांपैकी व्यावसायिक स्वरूपाची 19 अनधिकृत बांधकामं हटवण्याची कारवाई आज हाती घेण्यात येणार आहे, तर पात्र ठरलेल्या 4 कुटुंबियांना पर्यायी घरं दिली जाणार आहेत. उर्वरित 9 निवासी बांधकामांचं काय करायचं याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. बीड शहरात मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकलं, मात्र रात्रीच्या वेळी तिथून 64 जनावरं चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना हाताशी धरून विक्री केल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यास देखील टाळाटाळ करत असून पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. पुण्यामध्ये गोकुळ अष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करण्यात येईल असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलंय. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत आणि या उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाले असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला योग्य रूप देण्यात येते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय. पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत. या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सह आयुक्त डी गंगाधरण यांनी सांगितलेलं आहे. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. मुंबई अहमदाबाद महामार्गावरती वसईतल्या सातिवली पुलावरती भीषण अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटलं आणि दुभाजक तोडून कार समोर येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत.
अकोल्यामध्ये आईनंच 5 वर्षांच्या मुलीची हत्या केली. नाकाला चिमटा लावून हत्या करत मुलगी झोपेतून उठत नसल्याचा बनाव रचण्यात आला. मात्र पोलीस तपासात सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये कुत्र्यानं चावा घेतल्यानं 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. एम्ससह अनेक मोठ्या रुग्णालयांनी त्यावरती उपचार शक्य नसल्याचं म्हटलं आणि बुलंदशहरमध्ये डॉक्टरांना भेटून परतत असताना रुग्णवाहिकेतच वडिलांच्या मांडीवरच मुलाचा मृत्यू झाला. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर बस स्थानकासमोर काही तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतलंय. भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना महिला साक्षीदार मिळाली आहे. हत्येच्या दिवशी 2 ऑगस्टला त्या महिलेनं अमित साहू नावाच्या व्यक्तीच्या घरात खिडकीतून पाहिल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात सना खानचा मृतदेह पाहिल्याची माहिती महिलेनं पोलिसांना दिली. बुलडाणा जिल्ह्यातील वडगाव तेजन गावामध्ये एकाच रात्री 4 घरांवरती चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या नारायण कुलाल यांच्या घरी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरी केली. त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे. या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात आजच्या तापमानावर.